समाजामध्ये आपली किंमत कशी वाढवावी? मुळातच आपली समाजात काय किंमत आहे हे आधी समजून घेणं गरजेचं आहे. ही किंमत ठरते कशाच्या बेसिसवर? तर समाजाला तुमची गरज किती आहे त्याच्या बेसिसवर ठरतं की समाजामध्ये तुमची किंमत किती आहे. आता गरज म्हणजे कोणत्या प्रकारची गरज? की बाबा त्यासाठी तुम्ही पोलीस असणं गरजेचं आहे, तुम्ही डॉक्टर असणं गरजेचं आहे, का तुम्ही वकील असणं गरजेचं आहे? असं काहीही नाहीये. तुम्ही अगदी कोणत्याही प्रोफेशनमध्ये जरी असला तरी सुद्धा समाजाला तुमची गरज असते. ती गरज फक्त समाजाची तुम्ही किती फुलफिल करताय, तुम्ही समाजाला तुमच्या बाजूने किती वेळ देताय, किती मदत करताय, या सगळ्या गोष्टीवर ती तुमची किंमत अवलंबून असते. आता ही किंमत ओळखायची कशी? साधी गोष्ट आहे, समाजामध्ये जर कुठलाही इव्हेंट होतोय, ज्या ठिकाणी तुम्ही राहताय, ज्या गावात राहताय, ज्या सोसायटीमध्ये राहताय, त्या सोसायटीमध्ये जर तुमचं रोजचं चालणं बोलणं असेल, उठणं असेल, तुम्ही सोसायटीच्या ऑफिसमध्ये जाऊन बसत असाल, सोसायटीच्या सार्वजनिक कामांमध्ये सहभागी होत असाल, गावाच्या इतर कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असाल, आणि हा तुमचा सहभाग किती प्रकारे ॲक्टिव्ह आहे. जेव्हा केव्हा अशा एखाद्या गोष्टीचं आयोजन करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा आयोजन करण्याचं ठरवलं जातं, त्यावेळेस तुम्हाला बोलवलं जातं का? त्यामध्ये तुम्ही कोणत्या नंबरवर असता? म्हणजे तुम्हाला गर्दी वाढवण्यासाठी म्हणून फक्त बोलवलं जातं, का त्या पहिल्या ऑर्गनायझिंग टीममध्ये तुम्ही असता? म्हणजे आयडिया कोणाच्याही डोक्यात येऊ, पण सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इन्व्हाइट केलं जातं. अशी अशी आयडिया आहे, बाबा तुला काय वाटतंय? तुमचं मत गृहीत धरलं जातं. असं मत जर गृहीत धरलं जात नसेल तर तुमची किंमत कुठेतरी तितकीशी नाहीये की तुम्हाला समाजाने गृहीत धरावं. आणि ती का नाहीये? कारण की तुम्ही तितके ऍक्टिव्ह नाहीये. जर तुम्ही तितका वेळ देताय, तितके ऍक्टिव्ह आहात, तर लोकांना असं वाटतं की तुम्ही त्यांच्या कामाचे आहात. साधी गोष्ट आहे, कुठलाही मंत्री किंवा कुठलाही तुमच्या आजूबाजूचा नगरसेवक, छोट्यातला छोटा नेता हे कसे बनतात? काय म्हणजे हे असं काय करतात की ते सगळ्यांना व्हॅल्युएबल वाटायला लागतात, आपलेसे वाटायला लागतात, नाही नाही त्याच्याशिवाय होणार नाही असं वाटायला लागतं? काही नाही. सगळ्यात जास्तीत जास्त ते वेळ देतात, सगळ्यांच्या अडचणीला सगळ्यात पहिले धावून येतात, ह्या सगळ्या गोष्टी ते करतात. त्यामुळे असं वाटायला लागतं की समाजामध्ये यांची किंमत जास्त आहे, का तर ते जास्तीत जास्त वेळ समाजाला देतात. आता आपलं घर दार नोकरी हे सगळं सोडून समाजाला वेळ देत बसायचं का? की जर समाजामध्ये आपली स्वतःची काहीतरी किंमत वाढवायची आहे, तर हे सगळं सांभाळून समाजातली किंमत कशी वाढवायची? तर जेव्हा ज्या कुठल्या तुम्ही प्रोफेशनमध्ये आहात, असं काही गरजेचं नाही आहे डॉक्टर, इंजिनियर, वकील असण्याचं किंवा पोलीस असण्याचं, की ज्याची कोणाला कोणाला कधी ना कधी गरज पडते. तर जरी तुम्ही साधे सोपे आय टी इंजिनियर आहात किंवा छोटीशी काहीतरी व्यवसाय करताय, दुकानदारी करताय, तर तुम्ही समाजामध्ये जाऊन जास्तीत जास्त लोकांशी बोललं पाहिजे. तुमच्या फील्ड व्यतिरिक्त जी कोणती लोकं आहेत, ज्या कुठल्या वेगळ्या फील्डमध्ये काम करतायत, त्यांच्याशी बोललं पाहिजे. याने त्यांच्या फील्डचं नॉलेज, त्या माणसांबरोबर ओळख तुमची वाढते. आणि ज्या वेळेस अशी एखादी वेळ येते की एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीची गरज असते, म्हणजे प्रत्येकाचाच मित्र वकील नसतो, प्रत्येकाचाच मित्र पोलीस नसतो. आणि जर समजा तुमच्या सततच्या जाण्याने, लोकांना भेटण्याने, जर एखादी पोलीस, एखादी वकील जर तुमचा मित्र असेल, मैत्रीण असेल, आणि ज्या वेळेस एका तुमच्या प्रोफेशनमधल्या किंवा एका वेगळ्याच प्रोफेशनमधल्या माणसाला त्याची गरज पडते, त्यावेळेस तुम्ही रेफर करता. आणि त्यावेळेस दोघांकडेही तुमची व्हॅल्यू वाढते. ज्याला गरज आहे त्याच्याकडे तर तुमची व्हॅल्यू वाढतेच, पण ज्याने ती गरज फुलफिल केली आहे त्याला सुद्धा तुमच्याविषयी रिस्पेक्ट वाटायला लागतो की हा, या माणसाने या माणसाच्या मदतीसाठी म्हणून मला रेफर केला. तर अशा प्रकारे या छोट्या छोट्या गोष्टींमधून जितकं जास्तीत जास्त लोकांना तुम्हाला भेटता येईल, समाजामध्ये जाता येईल, आणि खूप लोकांशी भेटून इन्फॉर्मेशन कलेक्ट करता येईल, रिलेशन बिल्ड करता येईल, आणि तुमची किंमत वाढवता येईल. आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही दरवेळेस मला शॉर्ट्समध्ये पाहिलेला आहे. आता हा लॉंग फॉर्मॅटचा पहिला व्हिडिओ आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि काही शॉर्ट्सही बघा ज्याच्यामध्ये अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला अशाच काही छान छान मोटिवेशनल गोष्टी सापडतील.